काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोरदादा बांधणार हातात राष्ट्रवादीचे घड्याळ. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत किशोरदादा करणार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे माजी महापौर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोरदादा जामदार यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन आल्यानंतर आज मिरजेमध्ये त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षप्रवेशाचा आपला निर्णय जाहीर केला. मिरजमध्ये शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी महापौर किशोरदादा जामदार हे पक्षप्रवेश करणार आहेत. किशोरदादा यांच्या नेतृत्वाखाली अनेक माजी नगरसेवक यावेळी राष्ट्रवादी पक्षात दाखल होणार आहेत. माजी नगरसेवकांच्या निर्णयामुळे भाजपा, जनसुराज्य पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांना मोठा हादरा बसला आहे. माजी महापौर किशोर जामदार यांनी मिरज घेतलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या वेळी माजी नगरसेवक करण जामदार, माजी नगरसेवक अंकुश कोळेकर, ज्येष्ठ नेते चंद्रकांत हुलबान, अंकुश कोळेकर, ज्येष्ठ नेते चंद्रकांत हुलबान, ज्येष्ठ नेते नेताजी मामा सूर्यवंशी, हिंदू एकता आंदोलनाचे प्रकाश भोसले, परशुराम चोरगे, प्रशांत चव्हाण, युवा नेते राकेश कोळेकर, संजय रुपनर, अभिजित शिंदे, सचिन केरीपाळे, निखिल जमनीस यांच्यासहित विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 15 डिसेंबरला राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अध्यक्ष जगदाळे सर आणि जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत पाटील हे आमच्याकडे आले. त्यांनी विनंती केली की तुम्ही दादांची भेट घ्या, तुमचं म्हणणं काय मांडा. त्या मांडण्यासाठी आम्ही 15 तारखेला पुण्याला गेलो होतो. पुण्यात दादांच्या बरोबर आमची चर्चा झाली, विकासासाठी काय केलं पाहिजे. मग दादा म्हटले, मी महापालिका क्षेत्रामध्ये बरीच वर्षे काम करतो, पिंपरी चिंचवड बघा, बारामती नगरपालिका जाऊन बघा, पैसे कुठनं जागतिक लेवलवरून आम्ही पैसे आणलेले आहेत. त्या पद्धतीनं सांगली स्व करायचं आहे. तुमच्या ज्या मागण्या असतील विकास निधी तुम्हाला कमी पडून देणार नाही याची हमी दिली. त्यावेळेला माझा प्रवेश करणार होते, पण मीच म्हटलं की इथल्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी प्रवेश करू शकत नाही. मग तो थांबला. या पद्धतीने तिथं कार्यक्रम झाला. आता पण ते बोललेला आहे, निधी भरपूर दिला जाईल असं सांगितलेलं आहे आणि यासाठी आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय. काँग्रेस पक्षाने यावेळेला बळ देणार नाही असं काही नाही आहे. काँग्रेसवर माझी 1% सुद्धा नाराजी नाही आहे. विकास निधीला जे पैसे शासनामध्ये सत्तेवर असतील त्यांच्याकडनंच मिळतात. काँग्रेस पक्ष आता मागच्या इलेक्शन पासून पिछाडीवर आहे, सत्तेवर नाही आहे. आणि केंद्राचे पैसे जर शासनाचे महाराष्ट्र शासनाचे पैसे मिळवायचे असतील आपल्या कामासाठी तर सत्तेतील पक्षाचे साठलोट करावंच लागेल. हा निर्णय एवढ्या दिवस काँग्रेसमध्ये राहून निधी कमी पडतोय एक लक्षात ठेवा, मी तुम्ही मगाशी सांगितलं 18 पर्यंत निधी आम्हाला कमी पडत नव्हता. 18 नंतर सत्तांतर झालं महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आणि ह्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, त्यामुळे आम्हाला पैसे कमी पडायला आणि GST लागू झालं, जकात बंद झाली, बऱ्याच काही गोष्टीमुळे आम्हाला महापालिकेकडं पैसे कमी आले आणि शासनाकडनं निधी देताना भेदभाव व्हायला लागला, मिळेना. म्हणून आम्ही हा विचार करतोय. त्यापूर्वी भाजप त्यापूर्वी कधी जयश्रीवाहिनीबरोबर निर्णय नाही चर्चा होती. चर्चा तर सगळीच करतात वाटतंय. वर्षानुवर्षे आजोबापासून आहे त्यामुळे काय बघा. आता तुमच्यासोबत किती नगरसेवक आहेत म्हणजे माझी असं 16-17 आहेत. तारीख दिलेली आहे अजित दादांनी, उद्या देतील. ह्याच्यामध्ये आता नाही करणार ह्या सगळ्या अजितदादा गटाचं अजितदादा करणार. दादा ज्यांना सांगतील ते करतील. अजून नेतृत्व ठरलेलं नाही. आता अजून आम्ही त्या पक्षात गेलो नाही, पण नेतृत्वाचा काय संबंध.